2023 ला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये मालविका अग्नीवर प्रश्न विचारला होता. प्रश्न काय आला होता तो पाहू आपण पहिल्यांदा. बघा, प्रश्न विचारला की मालविका अग्नी मित्र या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधांवर प्रकाश पडतो? उत्तर आहे शुंग आणि विदर्भ घराणं. आता या संदर्भात लक्षात घ्या, आणखीन प्रश्न विचारले जाऊ शकतात हाच घटक पाहून, की प्राचीन भारतात असे कोणकोणते महत्वाचे घराणे आणि कोणकोणते महत्वाचे ग्रंथ आहे याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पाहूया आपण ते महत्वाचे नोट्स. बघा, मुद्रा राक्षस बघा, मुद्रा राक्षस विशाखा दत्ताने लिहिलं. याच्यामध्ये चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्यानं नंद घराण्याचा कसा नाश केला याची माहिती मिळते. मालविका अग्नी मित्र जो प्रश्न आपण पाहिला तो म्हणजे कालिदासाचा आहे. शुंग आणि विदर्भ यांची माहिती या ठिकाणी आहे. हर्षचरित्र बघा, प्रश्न विचारला गेला होता मागे पण, तर बाणभट्टानं हर्षचरित्र लिहिलं, पाणिनीनं अष्टाध्यायी लिहिलं, त्याचबरोबर पतंजलीनं महाभाष्य लिहिलं. या महाभाष्यामध्ये शुंग इतिहासाची माहिती मिळते, शुंग घराण्याची. त्याचबरोबर कात्यायनचं गार्गी संहिता आहे, त्याच्यामध्ये पण शुंगांच्या काळात झालेलं युनानी यवन आक्रमणाची माहिती मिळते. म्हणजेच पुष्यमित्र शुंग आणि मिनांडर यांचं जे युद्ध झालं होतं त्याची माहिती आपल्याला कात्यायनच्या गार्गी साहित्यामध्ये मिळते. याचबरोबर कल्हणे बघा, कल्हणनी राजतरंगणे लिहिली, त्यामध्ये काश्मीरच्या शासकांची माहिती मिळते. वाकपती होता बघा, त्यांनी गौडवाहू या प्रकारचा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये या ठिकाणी कनौजचा राजा होता यशोवर्मा, त्याने या ठिकाणी मिहिर कुलचा पराभव या ठिकाणी केला, त्याबद्दलची माहिती इथे या ठिकाणी मिळते. आणि पृथ्वीराज चौहानच्या संदर्भातील पृथ्वीराज विजय या प्रकारचा ग्रंथ आहे, जो जयानकने या ठिकाणी लिहिला, ज्यामध्ये पृथ्वीराज चौहानच्या इतिहासाची माहिती मिळते. ते महत्वाचे घटक आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जरूर व्यवस्थित करून ठेवा.